गैरसमज आहेत का? असंच दिसतंय कोण? नाही नाही, असं मला वाटतं की तुम्हाला वाटतंय की नाही का, की म्हणजे तुम्ही पोस्ट केलेलं नाही असं तुम्ही मानताय, बरोबर? तुमच्या पोस्ट काय पोस्ट? पोस्ट काय ते तर सांगा. तुम्ही पोस्ट केली आहे का केली आहे? छत्रपतींचं हो किंवा नाही कसं बोलू? जर ऐका ना पोस्ट मॅम, सांगितलं तुम्ही तर कुठल्याबद्दल बोलताय ते तुम्ही छत्रपतींचा उल्लेख एकेरी केलेला आहे त्या पोस्टमध्ये. ती नाही. पोस्ट फिरतीये मॅम. पोस्ट मध्ये हा? एकेरी उल्लेख केलेला नाहीये महाराजांचा. केलेला आहे मॅम, मॅम केलेला आहे नाही तुम्ही. केलाय. आणि जर ती पोस्ट आणि ते जर लिंक तुमच्या ह्याच्यावरती मॅच झाली तर काय करायचं? दाखवा ना तुम्ही. दाखवा ना, मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करते ना, की तुम्ही मान्य करा ती पोस्ट तुमची आहे म्हणून. पोस्ट सेंड करा रे मला कुणीतरी. कुठली पोस्ट आहे? मी कुठल्याही पोस्ट पोस्ट सेंड करा मध्ये मला कुणीतरी, महाराजांचा माझ्याकडे ती एकेरी पोस्ट नाहीये. उल्लेख केलेला नाही बघा. ना मी नक्कीच. त्या अग्रिमा जोशवाला समर्थन केलेलं आहे. अहो मॅक्स वुमनला तुमची न्यूज आहे मॅम, की तुम्ही मॅक्स वुमन वाल्यांनी ठरवलं, त्याला मी काय करू आता? तो स्क्रीनशॉट उद्या मी जर म्हटलं, Screenshot. तुमचं नाव काय? सॉरी मी विसरले. काय तुमचं नाव मी तुमचं म्हणालात? धनश्री. धनश्री तुमचं नाव नाही कोण विसरणार, तुम्ही विसरू शकता माझं नाही, नाव. माझं नाव विसरणं शक्यच नाहीये, पण तुम्ही नाही नाही, मी काही सेलिब्रिटी वगैरे नाहीये किंवा उद्या जर मी ठरवलं, उद्या जर मी न्यूज अशी छापून दिली की धनश्री मस्केनी काय मला नावाला- कॉल करून धमक्या दिल्या, हो ना? देऊ शकता बिंदास्त. नाही नाही नाही, मी असं काही, मी तेवढ्या थराला जात नाही. हा हा हा. काय तुमचं आडनाव काय म्हणालात? धनश्री काय? मस्के. म्हस्के. हा, हो. मी उद्या असं लिहिलं की धनश्री म्हस्के ह्या भारतीय नाहीत, असं जर मी लिहिलं हो हो हो. तर हे सत्य होणार आहे का? नाही नाही, तुम्हाला एक सांगू का, भारतीय नसायला माझ्यावरती जर अशा कोणी न्यूज भारतीय टाकल्या आहात ना, ना तुम्ही? नाही नाही तुम्ही नाही भारतीय आहात ना? नाही, मी भारतीय आहे, मला अभिमान आहे, मी मराठा आहे, मला अभिमान आहे. ऐकून घ्या, पूर्ण वाक्य ऐकून घ्या. आता मी जर असं कुठल्या तरी चॅनलला पैसे दिले, चॅनलला पैसे आरामात देतात, असं जर मी कुठल्या चॅनलला पैसे दिले आणि म्हटलं ही न्यूज छापून आणा आणि त्यांनी ती छापली, तर ती खरी ठरणार आहे का? नाही ना. हो ताई, पण का लोक का तुमच्या न्यूज हे करतील? मला का न्यूजला घेतील लोक? भारतीय आहात जशी मी आहे, आपल्याला अभिमान आहे भारतीय. मग तुम्ही छत्रपतींचं नाव एकेरी का घेता? तुम्ही की नाही तुम्ही? अहो ताई, तुम्ही मला बोलून द्या ना, तुम्ही स्वतःच बोलताय, मी काय म्हणते तुम्हाला. महाराष्ट्राने असं काय छापलं ते? ऐका ना, जर आपण एखादं स्टेटमेंट देतो ना, त्याच्यानंतरच लोक विरोध करतात. अजिबात दिलेलं नाहीये. मग तो ते अकाउंट तुमचं नाहीये का? तुम्ही केलेलंच नाहीये का? कुठलं अकाउंट? फेसबुकचं मॅम. माझं एक फेसबुकचं अकाउंट आहे, पण तुम्ही कुठल्या अकाउंट बद्दल बोलताय हे मला काय माहिती. करोडो अकाउंट आहेत, लाखो करोडो, फक्त करोडोच नाहीत, लाखो. अहो तुमचे फॅन. आता तुम्हाला एक सांगू का, आता म्हणजे तुम्हाला राग येईल, जर कपडे काढले तर कोणी फॅन फॉलोअर्स भरपूर वाढतात. बियर वगैरे पिताना जर फोटो टाकले ना आणि अगदी मांड्यांच्या वरपर्यंत कपडे असतील तर कोणी फॉलो करतं. हा, मांड्यांच्या वरती कपडे. तुम्ही कॅप्शन वाचलं ते काय येते? नाही, कॅप्शन मला काय वाचायची गरज नाही, पण मी बरेचसे तुमचे फोटो पाहिले आणि नाही नाही नाही, कॅप्शन जे मी फोटो टाकलाय त्याच्या. हो, तुम्हाला कसं तुमच्या ते कसं आठवलं? मग तुम्हाला ही पोस्ट कशी लक्षात नाही? हा किती सिरियस विकार आहे ते. ओके. अरे बापरे, मग तुम्हाला ते लक्षात आहे की तुमचा कोणता फोटो आहे, कोणतं कॅप्शन आहे? मग तुम्हाला तुमची पोस्ट लक्षात नाहीये का? पोस्ट लक्षात नाहीये का? तुम्ही मांडी म्हणजे माझ्या मांडी दाखवणारा एकच फोटो आहे. नाही नाही, बरेचसे म्हणजे तुमचे कपडे पण अर्धनग्न तुमचे सगळे फोटोशूट आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त फॉलोअर्स. कुठे पाठ उघडी आहे मॅम. साडी नेसल्यावर बरंच काय काय दिसतं. पाठ नाहीये मॅम. मग साडीचा विषय काढू नका मॅम तुम्ही. साडीचा का म्हणजे साडी नेसण्याची पण पद्धत असते ना. तुम्ही जर साडी कशाही पद्धतीने नेसली, कसेही ब्लाऊज घातले, तर ऑब्विसली साडीचं रूप बदलणार ना. मग तुम्ही बुरखा घाला ना, बुरखा घाला, बुरखा घाला. बुरखा घातलेल्या बाईचाही बलात्कार होतो. नाही नाही नाही, ते तुम्ही नका शिकू. नाही नाही, ऐका ना, बलात्कार कोणाचाही होऊ दे, बलात्कार करणाऱ्याची वृत्ती नीच आहे ना मॅम. मुलींनी ठरवायचं का? आणि तुमच्या नाही नाही नाही, तुमच्या बाई पुरुषासमोर संपूर्ण नग्न जरी उभी राहिली ना, तरीही तिच्यावरती कमेंट करण्याचा हक्क पुरुषाला नसतो. हो का? अहो हे तर आपलं पण एवढी आपले संस्कार कुठं चांगले आहेत मॅम. आता तुम्हीच बघा ना, तुम्ही नाही नाही नाही, संपूर्ण नग्न जरी असली तरीही पुरुषाला
स्वतःवरती कंट्रोल असला पाहिजे. मग ते पुरुषांना तुम्ही सांगा ना. स्वतःवरती कंट्रोल असला अहो पाहिजे. नाही ऐका ना मॅम, नाही ऐका ना, कपडे संस्कार दाखवतात मॅम. पुरुषाला त्याच्या स्वतःवरती कंट्रोल मॅम कपडे संस्कार दाखवतात. तुम्ही जर उद्या उघडं फिरलात ना तर समाज आहे हा नालायक नीच वृत्तीचे लोक असतात. हाताची 10 बोटं सारखी नसतात. मग आपल्याला समाज बदलणं गरजेचं आहे. बायकांनी एकत्र येऊन समाज मग तुमच्यासारख्या अशा बायकांनी महाराजांचं चुकीचं विधान करणं कितपत योग्य आहे? बायकांनी तुम्हाला एपिलेप्सी म्हणजे काय हे माहितीये का? म्हणजे अहो मी तुमचं तो विषय म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? नाही माहिती. तूच सांग ना आता, मला इंग्लिश नाही येत. एपिलेप्सी हा एक आजार आहे, मला माहिती आहे. विकार आहे. हो आजार आहे, त्यांनी ते चक्कर वगैरे आजार नाहीये. मग काय? हो विकार आहे. हो का, विकार आहे. ओके. हा मज्जातंतू विकार आहे, ज्याच्यामुळे सीझर्स येतात. ओके. आणि त्या सीझर्स म्हणजे तुम्ही मान्य करत नाही की तुमची पोस्ट आहे? एका व्यक्तीला एपिलेप्सी असते, त्यामुळे तुमच्या ओळखीत किमान 3 जण आहेत आणि चौथी मी आता जिच्याशी तुम्ही बोलताय. ओके. त्यांना हा विकार आहे. त्याला मराठीत अपस्मार किंवा हिंदीत मिरगी असं म्हटलं जातं. हा मिरगी म्हणजे मराठी भाषेत त्याला आपल्यात हे पण फिट पण म्हणतात. हो हा फिट ही शिवी झाली. फिट मॅम मराठी भाषेत तिला ना नाही ही शिवी आहे. हो का? हो ही शिवी आहे. त्याला सीझर्स असं म्हटलं जातं. मराठी भाषेत त्याला मिरगी असं म्हणतात. अपस्मार म्हणजे एपिलेप्सी, सीझर्स येणं म्हणजे हे मिरगी. म्हणजे हिंदीमध्ये एपिलेप्सी आणि सीझर्स या दोघांनाही मिरगीच म्हटलं जातं. हिंदीमध्ये मिरगी का दौरा म्हटलं जातं. दौरा नाहीतर मिरगी म्हटलं जातं. मराठीत अपस्मार आणि मिरगी. ताई मराठी जाऊ दे, सगळ्या भाषा जाऊ देत, पण ते जाऊ दे. मग तुम्ही मला हे सांगा ताई, तर ती पोस्ट आहे. अहो ताई ती पोस्ट नाहीये तुमची. ताई छत्रपतींचा एकेरी उल्लेख आहे. छत्रपतींचा त्याच्यात एकेरी उल्लेख आहे. तुमच्या अकाउंट वरनं ती पोस्ट आहे. नाहीये. तुम्ही कितीही पोट तिडकीने ओरडून जरी बोललात ना बाळा, म्हणजे तुझी ती पोस्ट नाहीये का? ती पोस्ट तुझी नाहीये का? तेवढंच बोल, मग आम्ही बाकीचं काय करायचं ते करू. हा छत्रपतींचा एकेरी उल्लेख घेतलेला आहे. 13 मिनिटं झाली तरी मला ती पोस्ट पाठवा. त्या स्क्रीनशॉट मध्ये पोस्ट पाठवा कुणीतरी. माझ्याकडे स्क्रीनशॉट नाहीये. तुम्ही म्हणजे तुमच्याकडे काही प्रूफ नसताना? काही प्रूफ आहे. माझ्या मोबाईल सडनली माझा एक मोबाईल स्विच ऑफ आहे, आलं लक्षात. त्याच्यामुळे मला ती पोस्ट सापडत नाहीये. आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्याशी माझा काय संबंध बाळा? अहो केतकी ताई, तुम्ही पोस्ट टाकलेली आहे महाराजांबद्दल आणि तरी सुद्धा तुम्ही नाही म्हणता. मी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. म्हणजे तुम्ही केलेला नाहीये का महाराजांचा एकेरी उल्लेख? नाही केला मी महाराजांचा एकेरी उल्लेख. ठीक आहे, जाऊ देत. मग जे काय अकाउंट असेल, ज्याने कुणी घातली असेल त्याची, ज्याने कुणी छत्रपतींचा एकेरी उल्लेख केला असेल ना, शिव्या हो असं आपण तुम्हाला नाही म्हणते मी, तुम्ही केलेली नाहीये ना पोस्ट, मग तुम्ही द्या ना विषय सोडून. तरी आपण नाही असं बोलायचं. हो ताई, मी तुम्हाला नाही शिवी देते. ज्याने कुणी एकेरी उल्लेख केला ना, कोणालाही शिवी नाही द्यायची. अहो पण नाही का नाही द्यायची? हा का नाही द्यायची? आपण का द्यायची लोकांना शिवी बाळा? मग लोकांनी आपल्याला बोलायला चालतं का? लोकांनी आमचा देव धर्म काढलेला चालतो का? हा त्यांनी आपला धर्म काढला म्हणून आपण त्यांचा धर्म काढायचा का? आम्ही नाही कोणाचा धर्म काढत. आम्हाला त्याचा विरोध करण्याचा नक्कीच अधिकार नाहीये का मॅम? विरोध करणं गोष्ट वेगळी, मग मी तुम्हाला विचारते. विरोध करणं गोष्ट वेगळी. मला काय म्हणायचं, मारामारी करून विरोध करणं गोष्ट वेगळी. मारामारी कुणी केली? मी तर बोललीये. मारामारीचा काय विषय? अहो मी फक्त सांगतेय. आता तुम्ही शिवी घातली नाहीत का? तुम्हाला नाही घातली ताई मी शिवी. मी कोणाला घातली? ज्यांनी पोस्ट केली ना त्याला मी शिवी घालणार. ऑब्विसली शिवी घालणार. आमचं आज आराध्य दैवत काढतात. आपण नाही त्यांच्या लेवलला जायचं. आपण नाही घसरायचं त्यांच्या लेवलला. ताई तुम्ही एवढे संस्कार शिकवताय, इतके तुम्ही संस्कार शिकवताय की बास रे बास. पण तेवढे संस्कार जर तुम्ही तुमच्या अकाउंटला ठेवले असते ना फोटोंच्या बाबतीत, तर आज एवढी इज्जत गेली नसती. परत तुम्ही त्या कॅप्शन वरती आलात. मी तुम्हाला तेच सांगतेय, तुम्ही
एपिलेप्सी म्हणजे अहो काय मॅम हे तुमचे शिका. तेच फोटो नाहीत मॅम, तुमचे तुम्ही बियर periods पिताना म्हणजे काय ते शिका. ऐका ना, मग तुमचे तुम्हाला कळेल. संस्कृतीला आणि आणि मुलींना कपड्यांवरून कोणाचे संस्कार आणि कपड्यांवरून का बरं तुम्ही तर आता म्हणले की लेडीज उघडी जरी असली तरी पुरुषांनी पुरुषांचं हे बदलावं ना. तुमचं स्वतःचं शरीर हे करता असं तुमचं म्हणणं आहे ना, झाकता असं तुम्ही अहो तुमचं ते नाही म्हणणं म्हणत आहे. आहे, तुम्ही तरी सिगरेट घालताय. ऐका ना, तुम्ही व्यसनाचे सुद्धा फोटो टाकलेले आहेत, तुम्ही बियर पिताना फोटो कुठलं टाकलेले व्यसन? कुठलं व्यसन? तुम्ही बियर पिताना फोटो टाकलेले आहेत, तुम्ही सिगरेट पिताना फोटो टाकलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला संस्कार शिकवता. फोटो टाकलेला नाहीये मी. हो का मॅम, मी तुम्हाला फोटो पाठवू का तुमचे? आय थिंक सो लोक तुम्हाला आहे ना, तुम्हाला म्हणजे तुम्ही मान्य करत नाहीत तुमची चूक. ठीक आहे, तुमची पोस्ट नसेलही चूक कदाचित. नाहीये, ती काय आहे हेही तुम्हाला माहिती नाहीये. गुगल तुमचा स्मार्टफोन आहे की नाही? स्मार्टफोन आहे ना तुमच्याकडे? नाही, मी स्मार्टफोन नाही वापरतो. स्मार्टफोन कशाला वापरत? तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, आमच्याकडे कुठे स्मार्टफोन आहे तेव्हा? स्मार्टफोन आजकाल सगळ्यांकडेच असतात. अहो ताई, मग स्मार्टफोन शिवाय मी बोलते का? स्मार्टफोन म्हणजे काय माहितीये का? हो माहिती मला. Google आहे अँड्रॉइड तुमच्या फोन मध्ये, इंस्टाग्राम वगैरे आहे म्हणजे तुमचा फोनही स्मार्टफोन ऑब्विसली, आणि त्याच्यावरती तुमचे फोटो दिसतात आहे. म्हणजे लोक Google तुमच्या आहे ना? पाठीमागं Google एवढे आहे? विरोधात गेलेत का की तुमचे कोणतेही फोटो गुगल अपलोड आहे का करतील. तुमच्याकडे? हा? गुगल आहे का? हो गुगल आहे फोन ना. मध्ये गुगल आहे ना? हो आहे ना. त्याच्यावरती फॅन्टम सिगरेट्स असं टाका. काही गरज नाही मला. तुम्ही म्हणजे सिगरेट प्या, दारू प्या, कपडे घालून नका, काही करा, पण तुम्ही महाराजांचं नाव एकेरी का घेतलं त्या प्रश्नाचं मला मी उत्तर द्या. महाराजांचं नाव एकेरी घेतलंच नाहीये. आणि जर ताई घेतला असेल ना, तर मी तुम्हाला सांगतेय की त्याचा तुम्हाला फार महाराजांचं नाव मोठा एकेरी विरोध घेतलेलं करावा नाहीये. लागेल. आलं लक्षात तुम्हाला? त्याचा फार मी मोठा. महाराजांचं नाव एकेरी घेतलेलं नाही. चांगली गोष्ट आहे, नाही घेतलं तर नाही, चांगली. मग का टाइमपास करताय एवढं? अहो ताई, मी तुम्हाला काय म्हणते, तुमचा मुद्दाच जर खोडला गेलेला अहो आहे, पण माझा तर मुद्दा एवढा कुठं टाइमपास खोडला का गेलेला आहे? करताय? माझा मुद्दा कुठं खोडला गेला? तुम्ही नाहीच म्हणताय पोस्ट मी केलेली आहे, जसं काय तुम्ही अगदी मान्यच करत नाहीये. विषयी बोलताय? तुम्ही मी हो किंवा नाही छत्रपतींचं तेव्हाच नाव म्हणू शकते जेव्हा एकेरी तुम्ही घेतलेलं post आहे. वाचून दाखवाल मला. मी का post वाचून दाखवू? वाचूनच मी माझ्या दाखवत नाहीये. महाराजांचं नाव एकेरी घेऊ शकत नाही. तुम्ही ती पोस्ट मी केली आहे. महाराजांचं नाव एकेरी घेतलेलंच नाहीये. बरं ठीक आहे, तुम्ही नाव नाही ना घेतलेलं. अमृता मला स्क्रीनशॉट पाठव बाळा, 2 मिनिटात पाठव स्क्रीनशॉट. अमृता कोण आता? माझी बहीण आहे, शेजारी उभी आहे माझ्या. मग तिचाच फोन घ्या ना. त्यांचा ती phone शोधती घ्या. हो, त्यांच्यावरती ती असेल लग्न शोधतीये वाचून ताई. दाखवा phone ताई वरून. ती शोधतीये, आलं लक्षात तुम्हाला? ती शोधतीये. अच्छा, त्याही शोधतायत. बरं, हो. हं? तर किती वेळ अजून मी तुम्हाला देणं अपेक्षित आहे? 18 मिनिटं मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली दिलेली आहे. आयुष्यात आई म्हणजे तुम्ही खूप मोठे सेलिब्रिटी आहात का? म्हणजे खूपच मोठे आहात का? सेलिब्रिटीचा इकडे संबंध नसतो. माझ्यासाठी माझं तुमच्या आयुष्यातले तुम्ही मला 18 मिनिटं दिले आणि आज 3 दिवस झालं. ऐका ना, तुम्ही 3 दिवस झालं, आज हजारो लाखो शिवभक्तांच्या तुम्ही भावना दुखवल्यात, त्याची काहीच किंमत नाहीये का मॅम? कारण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जर दुखावून घेतल्या असतील भावना, त्याला मी काय करू शकते? त्यांनी स्वतःच्या कशा दुखावून घेतील? उद्या मी तुमच्या बापाला जर आरतुरा बोलले तर तुम्हाला आवडेल का? हा, नाही आवडणार ना. तुम्ही काहीही बोललात तरी माझा त्याच्याशी काय संबंध? अहो मुळात आम्ही ताई, बाप असा शब्दही वापरत नाही हो, वडील म्हणतो आम्ही. मग तुम्ही छत्रपतींचं कसं काय नाव घेतलं ते एकेरी? मी महाराजांचं एकेरी नाव घेतलेलंच नाहीये. हा, आता तुम्हाला मी पोस्ट दाखवते, एकच मिनिट. लवकर दाखवा, कारण तुमच्याकडे अजून 1 मिनिट आहे. 1 मिनिट नाही, मला तुमचे म्हणजे पोस्ट मला बघू देत. हा, छत्रपतींचं तुम्ही एकेरी नाव घेतलंय. फक्त एवढे ऐकले की मी नाही घेऊ शकत ना. ऐका, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळत नाही. नाही, 1 मिनिट, पहिल्यापासून वाचा. काय? फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. काय शब्द आहे? छत्रपतींचं नाव तुम्ही एकेरी घेतलेलं आहे मॅम. तुमच्या तालुक्यात किती शिवाजी आहेत? ओ, म्हणजे तुम्ही असं गेम करताय का की ओ आय सी. मग ओके, पूर्ण पोस्ट ऐका ना, मला तो पण दाखवा ज्याला तुम्ही पोस्ट केलेली ना. आणि किती ऐक ना. हॅलो, तुम्ही काय म्हणतात आता? ह्या नावाचे आपण एक वाक्यांवरती हा सर्च करू. ओके, आपण नक्कीच सर्च करू या गोष्टीवरती. हा, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. हा, द्या अर्थ. तुम्ही पेटून उठलात की नाही उठलात? हो, उठलो ना. म्हणजे माझं वाक्य बरोबर ठरलं. पुढचं वाक्य. मजकूर आम्हाला तसा कधीही कळतच नाही. तुम्हाला कळला? तुम्ही आमच्या बापाचं नाव एकेरी घेताय आणि तुम्ही म्हणताय का की मजकूर? पुढे चला. तुम्ही मान्य केलेलं आहे की तुम्हाला मजकूर कळलेला? कारण तेवढी बुद्धिमत्ता मुळातच नाही, कोणाच्यात नाहीये ग बाई तेवढी बुद्धिमत्ता. केलं की तुमच्यात बुद्धिमत्ता नाहीये? हो, म्हणजे आम्ही सिद्ध केलं आमच्यात बुद्धिमत्ता नाहीये. ओके, व्हेरी गुड. हा, तुम्ही सिद्ध केलं. हो, म्हणजे तेच ना, आम्हीच ना. मग
मी कुठं नाही म्हणते, आम्हीच म्हणते ना मम्मी. हां पुढे पुढं एक सांगते. पुढचं हां वाक्य. मग 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वयंघोषित मावळे. बोला आता ह्याचं काय. 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले. ते वाक्य तिकडे संपत नाही. कसं? कोमा येतो. हा कोमा आहे, परंतु मी छत्रपतींचं नाव एकेरी घेणार नाही. म्हणजे तुला माहिती आहे तू एकेरी उल्लेख केलेला आहे छत्रपतींचा. मी एकेरी घेतलेलं नाहीये महाराजांचं नाव. पुढे वाचा ना, पुढे वाचा काय लिहिलेलं आहे. छत्रपती हे म्हणजे मी तर घेऊ शकत नाही नाव. मी तुझ्या नाही मावळे, स्वघोषित मावळ्यानंतर पुढे काय लिहिलेलं आहे त्याचं? स्वयंघोषित मावळे. स्वघोषित आहे ते, स्वयंघोषित हां नाहीये. शब्द बदलू स्वघोषित. हां स्वघोषित मावळे हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. केला नाही पोकळ विनोद सुरू. कस काय कुणी केलं? करोडोंनी पोकळ विनोद सुरू नाही केला. महाराजांचा एकेरी उल्लेख घेतला म्हणून. हो का? महाराजांचा एकेरी उल्लेख म्हणजे केलेला. तुम्हाला मान्य ही तुमची पोस्ट आहे म्हणून, राईट? पण ही पोस्ट माझीच आहे. मग मी तुम्हाला महाराजांचा एकेरी उल्लेख घेतलेला नाही. ताई तुम्ही पहिला शब्द जो टाकलाय ना काय छत्रपतींचा, तुमच्या तालुक्यात किती शिवाजी आहेत? म्हणजे तुम्ही त्या मग तो शिवाजी उभा करा ना पुढे जो कोण आहे तो तुमच्या नादात कोण असेल तो. हा तुम्ही छत्रपतींबद्दल नाही ना टाकलेली. शिवाजी आहेत. करोडो शिवाजी म्हणजे काय? करोडो शिवाजी म्हणजे आण उभा कर, उभा कर. आरडाओरडा करून काय आरडाओरडा? तुला उद्या नाही ना घरात येऊन ठोकली कुत्रे तर बघ मग. ठेव चल भिकारे. अगं तू किती भिकार चोड बाई आहेस ना ते कळलंय. तू किती नालायक आहेस ना ते पण कळलंय. कळ ना दाखवले संस्कार. तू. हा तुझे संस्कार कळ ना कुत्रे. ठेव कोण भिकारे. माझा मुद्दा तुम्ही सिद्ध केला. अगं भिकार चोड बाई तू किती निर्लज्ज आहेस. आता महाराजांचं नाव घेतं शिव्या घालताय. जा कर कंप्लेंट कुठं करायची तिथं जाऊन. जिथं जाऊन कंप्लेंट करायची तिथं जाऊन कंप्लेंट कर. तू नाव घेतीन म्हणते एकच शिवाजी काय होय का? हा ही कुठली तुझी खेळ? तुला वाटतंय काय तू वकील आहेस? हा मला वाटत नाहीये बाळा, कारण मी वकील नाही. मग तू काय नाही तू मला ह्या प्रश्नाचं उत्तर दे भिकार चोड बाई. कळलं ना? तुम्ही हे दाखवून दिलं. अगं तू किती निर्लज्ज आहेस ना हे कळलं. तू किती निर्लज्ज आहेस ना हे कळलं मला. का माहितीये का? तू जर छत्रपतींचं नाव घेती मावळे त्याला संबोधतीये आणि तू पुन्हा काय म्हणतीये महाराष्ट्रात काय एकच शिवाजी आहे का? म्हणजे तुझे किती विचार घाण असतील. चुकला आहात, तुम्हाला हे कळलं. अगं भिकार चोट आम्ही चुकलेलो नाहीये केतकी बाई. आम्ही चुकलेलो नाहीये. शिवाजी हा शब्द धरला आणि पेटून उठला. हो का? म्हणजे तू काही बोलायचं, तू काही बोलायचं. महाराजांच्या शिकवणीबद्दल काहीही वाचलं नाही. ताई 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 तुम्हाला एक सांगू का? तुम्ही जी शाळा खेळताय उल्लेख 3ऱ्या वाक्यावरती. हो का? नाही तुला ना आता तुम्ही फक्त पहिलं वाक्य वाचून पेटलात. नाही तुला मग केला. हो का? नाही तू बरोबर ग. पोरं म्हणत होती तेच बरोबर आहे. मी तरी म्हणतो ते शिव्या नका घालू नाही का? पण तू ना लायकी सोडणार नाही तुझी, एवढं मला आज कळलं. हा तुम्ही सिद्ध केलात माझा हो मुद्दा. सिद्ध केलं. म्हणजे तू आज मावळ्यांना बोलतीये, तू आज छत्रपतींना बोलते आणि परत काय म्हणती महाराष्ट्रात काय एकच शिवाजी आहे का? हा मग बाकीचे नाही बाकीचे काही तुझ्यावर चढायला येतात का? बाकीचे काही तुझ्यावर चढायला येतात का? जर तू महाराजांचं नाव घेती मावळ्यांचं नाव घेती परत काय म्हणती एकच शिवाजी आहे का? हा हो आम्ही आहोत मावळे, आम्हाला बुद्धी नाहीये बस. हो स्वघोषित. अगं तू अनाजी पंथाची अवलाद आहेस का ग बाई? तू अनादी पंथाची अवलाद आहेस का मला सांग. आहेस का? माझा कोणी अंदाजे पंथाशी कोणी रिलेटेड नाही. कसं असेल? कसं असेल बाई? चल ठीक आहे चल आता तुझी मान्य केली. तू किती उत्तर असते पण तुला ह्याचं उत्तर आहे ना बरोबर भेटणार आहे. तुला कोणता पिक्चर भेटतोय का तेच बघते आणि उत्तर मिळत असतं. हो अगं ए भामनाची माहिती आहे. तू खूप शहाणी आहेस. ठेव फोन आता चल. ही हिची लायकी. आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त हातावरती हात घेऊन हा अपमान सहन करायचा आणि ह्या लोकांनी तर्कवितर्क लावायचे. ह्यांनी सगळं काही बोलायचं, ह्यांनी शिव्या द्यायच्या महाराजांच्या बद्दल आणि नंतर ना काय म्हणायचं एकेरी उल्लेख करायचा आणि काय म्हणायचं महाराष्ट्रात काय एकच शिवाजी आहे का? आणि ही बाई ही थर्ड क्लास बाई, ही वेश्यावृत्तीला प्रवृत्त करणारी बाई आपल्याला अक्कल शिकवते. हजारो मावळ्यांना लाखो मावळ्यांना शिकवते. हां आणि आम्ही काही करत नाहीत. हां
आमचं सिस्टम काही करत नाही, आम्ही फक्त बघत राहतो. हां, आधी म्हणली मी पोस्टच केली नाही. जेव्हा तिला पोस्ट वाचून दाखवली तर ती म्हणते की मी एकेरी उल्लेखच केला नाही. हां, जोशिवा झाली, घोष झाला, अजून ह्यांची सगळी जी टीम आहे ही सगळीजण, तुम्ही कितपत डोक्यावरती घ्यायचं ना ह्या लोकांना, आता हे ठरवा. हिला कोणता पिक्चर मी स्वतः तरी वैयक्तिक करून देणार नाही. आज ही 2 नंबरीची बाई कपडे काढून स्वतःला नागडं नाचवणारी बाई ही आपल्याला संस्कृती शिकवती. ही म्हणते शिव्या घालू नका. हां, हिला मी ताई ताई करून विचारते की तुझी पोस्ट कोणती होती ती, तरी सुद्धा ही काही बोलत नाही. हिच्यावरती ऑलरेडी भरपूर केसेस आहेत. दुसऱ्यांचा अपमान करणं, दुसऱ्यांच्या जातीला बोलणं, हिच्यावरती ऑलरेडी केसेस आहेत, तरी सुद्धा हिचा माज मोडत नाही. कुणीही तिला कसलीही गानशिवी द्यायची नाहीये. कायदे आपल्या बाजूनी नाही आहेत, लक्षात ठेवा. पोरांच्या तोंडून एखादी शिवी गाई गेली किंवा एखादी पाहिलं ना त्याचं कसं झालं, अजिबात काही बोलायचं नाही. तिला मी माझ्या पद्धतीने घेणार आहे. हां, ती तिची चूक कसलेही योग्य मान्य करत नाही. इतकी भिकारचोड बाई आहे ही. हां, एका मुलावरती ती म्हणते मी तुझ्यावरती केस टाकल, त्याचा मला फोन येतोय की ताई ती माझ्यावरती केस टाकणार आहे म्हणून. हां, तिने फक्त तिच्यामुळे एखाद्या पोरावरती केस होऊ दे, मग तिच्या बरोबर तिला सांगते काय काय नाही ती. तिने किती जरी भावांनो शब्दांचा खेळ केला ना तरी मला काही फरक पडत नाही. एकेरी उल्लेख करून काय म्हणते, महाराष्ट्रात काय फक्त एकच शिवाजी, म्हणजे मग मावळे काय तिच्या आईचे नवरे आहेत का सगळे? हां, कुशाल म्हणती मी कोणाचं नाव, मावळे कोणाचे होते? छत्रपतींचे मावळे होते. हां, ज्याला तुला बोलायचं आहे ना, जो तू म्हणती ना महाराष्ट्रात काय एकच शिवाजी नाहीये, मग त्याला पुढं आण आणि त्याला काय बोलायचंय ते बोल. हां, तू इथं मावळ्यांचा उल्लेख करते, तू इथं सगळ्याचा उल्लेख करते आणि मग तू काय करतीस? हां, आणि परत म्हणते काय एकच, म्हणजे तू काय आम्हाला तुझं वकिलीचं डोकं दाखवते का? हिच्यावर जर रीतसर सगळ्यांनी ऑनलाईन कंप्लेंट नाही केली तर मी एकालाही सोडणार नाही. तुम्ही भाऊ म्हणून घेणार नाही एकाला सुद्धा. तुम्ही मराठी म्हणून घेऊच नका स्वतःला. माझ्यावरती काय कितीला केसेस काढायच्यात ना, धमकी दिली फोनवर, काही होऊ दे, मी बघून घेईन. हां, मी तिला 1.5 तास बोललेली. ही असल्या लेवलची जी लोक आहेत, काय जी घाण आहे समाजातली ही असली. हां, कोणाचा धर्म सांगत नाही तुम्ही एखाद्या विषयी वाईट बोला. हां, आणि ही सांगतेय की काय घातलं पाहिजे काय नाही. तुझ्यासारख्या पोरींच्या कपड्यांमुळेच तर ना चांगल्या घरातल्या पोरींवरती बलात्कार होतात. तुमच्यासारख्या फिल्म इंडस्ट्रीतल्या वेश्या बायकांमुळेच अशा चांगल्या बायकांचे ना बाजार उठतात भिकाऱ्यांनो. छोट्या छोट्या पोरींकडे सुद्धा मुलं आकर्षित होतात आणि नाही त्या गोष्टी करतात फक्त ह्यांचे नागडे उघडे कपडे बघून. हां, आणि ही आपल्याला संस्कार शिकवती. ही केतकी चितळे भिकारचोड बाई. मी तरी हिला सोडणार नाही. लॉकडाऊन असू दे काही असू देत, मला माहीत नाही. ज्याला कोणाला यायचंय त्यांनी या, नाही तर बस झालं. भरपूर ऐकून घेतलं सगळ्यांचंच. बाहेरचे लोक येतात, इथं खातात पितात कमवतात आणि आराध्य दैवतांना नावं ठेवतात, महापुरुषांची अवहेलना करतात. हां, आणि तरीही आम्ही काही करत नाही. दिवसाढवळ्या हल्ले होतात घरांवरती, ह्याच्यावरती त्याच्यावरती, तरी सुद्धा आम्ही काहीच करत नाही. हां,
अजूनही तोही पकडला गेलेला नाहीये, कोणी नालायकांनी त्या दिवशी केलं. आणि ही भिकारचोट बाई मस्तमध्ये म्हणते की मला अटक केल्या अशी टाइम्स इंडियाने न्यूज दिलेली आणि मी घरात झोपा काढते. हां वा. म्हणजे एवढी कशाने ही कुत्री पिल्लावळ माजलेली आहे हां, की ज्यांनी उद्देशून बोलायचं आणि परत काय म्हणायचं की एकच नाही आहे, महाराष्ट्रात असंख्य आहेत, मग त्यांच्या जवळ जाऊन तुझी आई घाल ना गप. हां आज ही बाई संस्काराचे धडे शिकवती. हां आज ही दिवसा ढवळ्या, आज बियरचे ह्याचे त्याचे फोटो, आणि ती संस्कार आपल्याला म्हणजे आपली एकही मी तुम्हाला सांगते, आपल्या संस्कार नाही आहेत आपले एखाद्या पुरुषाने स्त्रीवरती हात उचलायचे. आलं लक्षात? आम्ही खंबीर आहोत भावांनो, माझा शब्द आहे. 1 महिना पण नाही लागणार तिला उचलायला. आणि मी ऑन द स्पॉट धमकी देते, तिने काय करायचं आहे ते करू देत. आता तिचा जो अरे रवीपणा आहे ना, मला वाटलं पोस्टच कबूल करत नाही आहे ती. हां आणि केली तर म्हणते तुम्ही तुमच्या मनाला लावून घेतली, मी काय करू. म्हणजे अरे काहीच भीती नाही आहे का तिला ह्या गोष्टींची. हां ती फक्त पब्लिसिटीसाठी करते. आलं लक्षात? मी सडनली तिला सकाळपासून फोन लावतीये. म्हणजे ह्या कुत्र्यांना कामं नाही आहेत, ह्यांची इंडस्ट्री भिकार चोटांमुळे आमचा अख्खा महाराष्ट्र दलित लागलेला आहे. या बाहेरच्या लोकांनी येऊन इथं आमच्या स्वतःच्या आमच्या पोरी नाही आहेत का? हां आणि ह्यांना ह्या बॉलिवूडवाल्यांनी आणि ह्या इंडस्ट्रीवाल्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे. गरीब घरातल्या मुली ह्यांना दिसत नाहीत का? हां फक्त मराठी पिक्चर्समध्ये ह्याच्यामध्ये फक्त ह्यांच्याच पोरी पाहिजेत का ह्यांना, बाकीच्या नाही आहेत का? सगळ्या ह्यांच्याच कास्टच्या, सगळ्या ह्यांच्याच, सगळ्या चितळे तामणकर ह्याच कुलकर्णी, आणि बाकीच्या आहेत का कोण? हां आणि ह्यांची ही भाषा. हां आणि आम्ही त्यांचे पिक्चर बघायला जातो, आम्ही त्यांना सपोर्ट करतो. ते आमच्या तोफांवरती जाऊन गड किल्ल्यांवरती जाऊन तोफांवर बसून रोमॅन्स करतात, तरी देखील आम्ही काहीच करू शकत नाही. बस ही आमची हे. आणि एका मराठा मुलीने भोंगेच्या विरोधात हे केलं तर बाप रे बाप, अख्खी एकजूट एकत्र आली. हां आणि तिला नोटीस दिली, तुला गरज असेल तर राहा, नाही तर इथून जा, नाही तर तू तिकडं फिरकू नकोस. हां कायदेशीर विरोध केला तरी हीच अवस्था होती, आणि कसा जरी विरोध केला तरी हीच अवस्था होती. शेवटी गळपेच फक्त आमचीच का? ह्यांनी आमच्या ऐतिहासिक स्थळांवरती जायचं, आमच्या मंदिरांची अवहेलना करायची, ह्यांनी आमच्या तोफांवर बसून रोमॅन्स करायचा, तरी आम्ही खपून घ्यायचं. हां आणि फक्त आम्ही बघत राहायचं. हां आणि ही बाई संस्कार शिकवणार आपल्याला. वा ग्रेट. अवघड आहे. बघा भावांनो, अजून पण एकत्र या. ही स्वतःला अतिशहाणी समजणारी खान पिल्लावर जी आहे ना, केतकी चितळे बाई, तू इतकी नीच आहेस ना, मी तुला डायरेक्ट ऑन द स्पॉट चॅलेंज देते, जे होईल ते जाईल. पण तुला ना, तुझं नाही झिपऱ्या वडून काढले ना तर बघ मग. हां कोणी बोलायचं राहिलंय का? बोलतात येत, घेतात येत तोंड सुख, घेऊ दे दादा. हां काय करणार? हां आपण काहीच करू शकत नाहीये का? तर आपल्यात युनिटी नाहीये, आपली एकी नाहीये. एकत होतंय तर होऊ देत. हां
आम्हाला नको पण तिथपर्यंत जायला. हां, ही आपली रिअल कंडिशन आहे. हां, धनश्री मस्केला काय झालं तर होऊ देत, काय करायचं आहे, तिने तिचं केलं. हां, आम्ही तिला कर म्हणलं होतं का? ही जी आपली खेचण्याची मानसिकता आहे ना ती बंद करा आणि एकत्र या. आजही सांगते, जर छत्रपतींना मानता ना, त्यांच्या सिद्धांतांवरती चालता ना, तर एकत्र या. मी ताण नाही घेते दादा, मी तिला सोडत नसते. आज ती पोरगी स्वतःची पोस्ट असून म्हणते मी बोललीच नाही आहे. तुम्ही अर्थ घेतला, महाराष्ट्रात का एकच शिवाजी आहे का? म्हणजे काय अर्थ होतो या शब्दाचा? हां, या झोडा आम्हाला. हां, आणि नंतर न म्हणा. हां, ही आम्हाला मंदबुद्धी म्हणते. ही आम्हाला काय म्हणते की नाही का, विचार न करता. वा, ग्रेट. विचार न करता मावळे आता स्वघोषित. मग ही काय आभाळातून पडली काय? हां, आम्ही शांततेची अपेक्षा करायची. आम्ही म्हणायचं कायदा व्यवस्थेला की बाबा अशाने असं, अशाने असं. एक ती बेवडी बाई, एक ती पूर्णतः नशेत, एक तर तिला तिचे स्वतःचे कपडे घालायचा सेन्स नाही आहे. तिने आपली मराठा समाजाची लायकी काढावी इथपर्यंत आपलं. हां, जिच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत. हां, जी ऑलरेडी या महाराष्ट्रात पणा घेते, जरी महाराष्ट्रीयन असली तरी स्वतः आपल्या जीवावरती आहे. तिने आपली लायकी काढावी, तिने मराठ्यांची लायकी काढावी. हां, तरी मराठे गप्प. हां, मी म्हणत नाही तुम्ही तलवारी काढा, गरज नाही आहे तलवारी काढायची. हां, पेनातच एवढी ताकद आहे ना, जर सगळ्यांनी त्या पेनाचा व्यवस्थित उपयोग केला ना तर तिला आत्ताच्या आत्ता तिथून आहे ना नास्ताबुस्त करतील कायद्याने. परंतु आपल्यात ती एकी नाही आहे. हां, आपण नाही करू शकत. आपण फक्त आपल्या कुटुंबामध्येच व्यस्त आहोत. काय करायचं, काय जॉब आणि हे त्याच्यातच व्यस्त आहेत. कुणी काही जरी केलं, आपल्यात ना कास्ट युनिटी आहे ना काहीच युनिटी राहिलेली नाही आहे मराठ्यांच्यात. राग मानून घेऊ नका भावांनो, पण मी आत्ताची जेव्हा हिचं हे वागणं आहे ना, ही इतकी बिंदास वागतीये, त्याच्यावरनं अर्थ कळतं आहे की ती आपली सरळ सरळ काढतीये आणि बास, आपण काहीच करू शकत नाही. ती छत्रपतींचं नाव एकेरी घेऊन म्हणते महाराष्ट्रात का एकच नाही आहे. ही आपल्या तोंडावरती चापट आहे, तिच्या तोंडावर तिला नाही काही फरक पडणार आहे. हां, 295 दाखल होईल, काहीतरी होईल. माझ्यावरती एखादी दाखल होईल की मी तिला जीवे मारण्याची धमकी बिमकी दिली, हे ती दाखल करू शकते माझ्यावरती. आणि तेव्हा कुणी येणार नाही हे मला माहिती आहे. हां, युनिटी नाही आहे आपल्यात. आपण फक्त कमेंट करू शकतो, बोलू शकतो, केतकी कैकीची तयाला घोडा लावा, केतकीची तयाच्या घरातच घुसा आणि शिवकन्यांनी धडा शिकवा. काहीही नाही आहे. आपली एकही अशी संघटना दाखवा की जी आवाज उठवते ह्या गोष्टींवरती. माझं चॅलेंज आहे ओपन. हां, फक्त आणि फक्त इलेक्शनच्या वेळेस नेते येतील, झेंडे दाखवतील, छत्रपती छत्रपती करतील आणि त्यांना तुम्ही वोट देसाल आणि तुमचा राजा, तुमचा नेता आणि ह्याच्या पलीकडं महाराजांचं काही अस्तित्वच ठेवलेलं नाही आहे आपल्या लोकांनी. मुंबईमध्ये शिवकन्या नाही आहेत का? कोणच नाही आहे का मुंबईमध्ये? हां, आपली युनिटी कधी येणार आहे एकत्र? मला सांगा भावांनो, कधी आपण एकमेकांचे पाय खेचणं कमी करणार आहोत? हां, आपल्याच महिलांची इज्जत काढतात. हां, हे कितपत ऐकून घ्यायचं, कितपत सहन करायचं? हां, युनिटी समोर कुणीही चाललेलं नाही आहे, जनतेसमोर कुणीही नाही आहे. आणि आज मराठा समाजाची लोकसंख्या जास्त असताना, मराठा समाज जास्त असताना मराठा समाजाचं शून्य चालतं. कशामुळं? ह्या गोष्टींमुळं. आणि ही लोक आपल्यावरती माच करतात. आलं लक्षात? हे छत्रपतींविषयी वाईट बोलतात. हां, आज हिला माहिती आहे ह्यांना काही बोललं तरी काहीच होणार नाही, आपल्याला पब्लिसिटी मिळेल. हां, हिचे 2-3 लाईव्ह रद्द होतील पण हिचे पिक्चर नाही बंद होणार. हिचे पिक्चर येतच राहणार आहेत. हां, गड किल्ल्यांवर जाऊन ही रोमॅन्स करू शकते. हां, ही काही करू शकते.
आणि ही बाई आपल्याला संस्कारांचे धडे शिकवते. हां, आणि तुम्ही लोक कधीही एकत्र येणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि मी ठामपणे सांगू शकते. तुम्हाला जर एकत्र यायचं असेल, कम्युनिटी करायची असेल, तर आपल्या लोकांना आधी साथ द्यायचं ठरवा. आलं लक्षात? नुसते नेत्यांच्या चाटुगिरी करू नका. हां, नेत्यांनी छत्रपतींच्या नावाखाली गेले, भरपूर पैसे कमवलेले आहेत, अख्ख्या पिढ्यानपिढ्या बसून खातील. हां, आणि अख्ख्या पिढ्यानपिढ्या निवडणुका लढतील छत्रपतींच्या नावाखाली. पण आपण काहीच करू शकत नाही. फक्त घरात आणि ना शिवजयंतीला फक्त मिरवू शकतो झेंडे, बस. ह्याच्या पलीकडे आपलं काहीच अस्तित्व ठेवलेलं नाही. आणि तुम्ही त्याच नावावरती फक्त वोटिंग करत जा. हां, आणि जेव्हा तुम्हाला गरज येते, तुमच्या समाजाला गरज येते, का अग्रिमा जोशीला आजपर्यंत अटक केली नाही आहे? हां, का अटक केली नाही? पण तिच्यावरती आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावरती लगेच 2 मिनिटं त्याला अटक केलं. का अटक केलं? हां, का जेव्हा अनिल देशमुख साहेबांना भास्करताईंचा फोन गेला, तेव्हा तिने आधीचा प्रकार नाही का सांगितला की सर तिच्यावरही कारवाई करा? तिच्यावर झाली का कारवाई? तिला केलं का अटक? तिच्यावर झाला का गुन्हा दाखल? नाही झाला, पण त्या पोरावरती झाला दाखल. हां, म्हणजे मराठाच टार्गेट आहेत का? हां, जर तिला ज्या दिवशी तिच्यावरती फर्स्ट निवेदन गेलं होतं, ज्या दिवशी ती असं बोललेली, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्या गोष्टचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्या दिवशीच का त्यांच्यावरती कारवाई नाही केली, जेणेकरून दुसरं कोणी काय बोललं नसतं? हां, एकासाठी जातात ना बरेचसे जण बळी, हां, एका घाणीमुळं. हां, आणि मग त्याला जातीवादाचं नाव दिलं जातं. तुम्ही फक्त इतिहास सांगूच जाम करा रे. खरं सांगते, इतिहास सांगूच जाम करा. फक्त तलवारी काढल्या आणि फाडलं आणि मुघल मारले आणि आम्ही